काल पण एक मुलगा होता. आपण काय केलं त्या DDRCमध्ये असे जे पेशंट आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट थेरपी पण देत आहे. आता 800 लोक आपल्या नंतरची थेरपी जी आहे, आपलं जे मालपाणी स्कूल आहे त्यांचे जे रेग्युलर कॅम्प येतात नंतर आपण यांना हे करू शकतो MR साठी. आपण संध्याकाळी डिस्कस करू. तुम्ही करा आता कॅम्प चालू करा. सर आपण एक ओळख सुरू करून देतो केलं तरी डिस्टर्ब होते राहू द्या. फॉर्मॅलिटी मध्ये जास्त हे काही करू नका. आपण परत अलिमको सोबत तो करू. गंजेवार सरांचं खूप तारीफ करतो सर, कारण ना माहीत नाही ह्या गोष्टी. एक पहिल्यांदा करत आहे पण त्यांनी डेडिकेटली काम केलं आहे. सर एक प्रश्न आहे सर, युनिक कार्डाबद्दल एक कॅम्प लावून तो खूप हो करूया ना. युनिक कार्डामध्ये खूप अडचणी आल्या. हां सर आज आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे, काय सांगा सर आपण? याचा इंटरेस्ट आणि अलिमको यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा प्रशासनासोबत आपण गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या हेडक्वार्टरला कॅम्प घेतला. याच्यामध्ये जे आपल्याकडे दिव्यांग आहेत आणि त्यांना वेगळ्या प्रकारचे मोबिलिटीचे इश्यू आहे किंवा डिसॅबिलिटीचे इश्यू आहे, तर अशा सगळ्या दिव्यांगांचा जागेवर नोंदणी करून त्यांची तपासणी करून त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांना जे इक्विपमेंट्स आहेत ते जागेवर उपलब्ध करून देण्याचा कॅम्प आहे. आणि आतापर्यंत 2000पेक्षा जास्त जे दिव्यांग आहेत त्यांना आपण हा लाभ दिलेला आहे. त्याची खासियत अशी आहे की जे जयपूर फूड जे इक्विपमेंट्स आहेत त्याच्यापेक्षा हे जे उपकरण आहे ते जागेवर तयार होत आहे, परंतु त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे आणि फार कस्टमाइज पद्धतीने ते इमिडिएटली त्यांना अवेलेबल करून दिले जात आहे. तर हे मला वाटतं फार वैशिष्ट्य आहे त्या कॅम्पचं. आणि त्यांनी जे गेल्या काही दिवसापासून मेहनत घेतली त्यांना मी जिल्हा प्रशासनाकडून त्यांचं फार आभार व्यक्त करतो. फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी हे जे कॅम्पमध्ये त्यांचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत म्हणजे काही ठिकाणी UDIDचे विषय असतील किंवा नव्याने कॅम्प घेण्याचं आपल्याला गरज भासू शकते, त्यासोबत अलिमकोसोबत आपला होऊ घातलेला कॅम्प आहे त्याच्यामध्ये परत आपल्याला टायअप करता येईल. अशा अनेक याच्यावर आमची चर्चा पण झालेली आहे. परत एकदा सर्व जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, समाज कल्याणचे जे दिव्यांग कल्याण अधिकारी आहेत आणि विशेषतः आपल्या दिव्यांगांच्या संघटना यांनी पण याचा खूप प्रचार प्रसार केला. हा मेसेज सगळ्यांना दिला जेणेकरून जी आपल्याला प्रतिसाद मिळालेला आहे तो फार चांगला आहे. आणि भविष्यात पण अशा पद्धतीचं सहकार्य आम्हाला आपल्याकडून राहील याची मी आपल्याला विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो, कारण आपला जो कॅम्प आहे तो खूप प्रचंड प्रतिसाद आहे. कुठल्याही औपचारिकतेमुळे तो त्याच्यामध्ये व्यत्यय येऊ नये हीच माझी इच्छा आहे. आपल्या सगळ्या कार्याला शुभेच्छा. धन्यवाद.